नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सर्वांचं कृषी गाथामध्ये स्वागत। मित्रांनो, जो आम्ही पाठीमागचा व्हिडिओ टाकला होता की झिंक, बोरॉन आणि मोलिब्डेनम, तर ह्या फवारणीविषयी होता, परंतु त्याच्यावरती आम्हाला भरपूर कमेंट आले होते आणि त्याच्यावरती बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की आता याला मोसंबीच्या झाडांना खताचा डोस कशा पद्धतीने केला पाहिजे। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं आहे की जर आपली झाडं किती वर्षाची आहेत तर त्या हिशोबाने आपल्याला डोस करावा लागतो। कारण जर तुम्ही झाडावरती फळं घेत असताल किंवा सुरुवातीच्या 1 वर्षापासून सुद्धा आपल्याला या झाडांना खताचा डोस करणं खूप गरजेचं आहे। कारण त्या प्रमाणामध्ये, कारण जास्त डोस करू शकत नाही। आपले जर झाडं 1 वर्षाचे असतील तर थोडी मात्रा आपण त्या झाडांना देऊ शकतो, परंतु सर्व मात्रा त्याच्यामध्ये असली पाहिजे। म्हणजे NPK, दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य यांचा डोस तर आपण व्यवस्थितरित्या केला पाहिजे। परंतु आपल्या झाडावरती जे माल धरणारे झाड आहेत किंवा आपल्याला फळ देणारे झाड आहेत, तर यांचा डोस कशा पद्धतीने असला पाहिजे तर हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, आजचा आपला जो व्हिडिओ आहे ते म्हणजे आपले जे फळ धारणा करणारे जे झाड आहेत तर त्यांना खताचा डोस कसा केला पाहिजे, किंवा आता आंब्या बहारचं नियोजन आपलं चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला खताचा डोस करायचा तर हा कशा पद्धतीने असला पाहिजे। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आहे की जर आपली झाडं आंब्या बहारासाठी तयार आहेत आणि आपल्याला याला खताचा डोस करायचा आहे, तर हा डोस करताना आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे की फर्स्ट न्यूट्रिएंट, सेकंडरी आणि सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे तिन्हीचं कॉम्बिनेशन व्यवस्थितरित्या आपल्या झाडाला पडलं पाहिजे। म्हणजे आपले NPK जे मुख्य अन्नद्रव्य ते पण पडलं पाहिजे, त्यांची गरज सगळ्यात जास्त झाडांना असते, हे तर सगळ्यांना माहीतच आहे। परंतु यामध्ये आपण जर 10-20 वापरत असलो तर 10-20 600 ग्रॅम प्लस त्याच्याबरोबर आपल्याला 10-20 बरोबरच आपल्याला अमोनियाची सुद्धा मात्रा झाडांना द्यायची आहे। कारण मित्रांनो, युरियाच्या ऐवजी आपल्याला अमोनिया यावेळेस घ्यायचा आहे। कारण युरिया जर आपण घेतला आपल्या या वर्षी अवकाळी पावसामुळे आपल्या सुरुवातीलाच जमिनीमध्ये नत्राचं प्रमाण किंवा झाडामध्ये नत्राचं प्रमाण वाढण्याची शक्यता किंवा झाडं आघाडीवर जाण्याची शक्यता जास्त आहे। त्यामुळे आपण युरियाचा वापर न करता आपण अमोनियम सल्फेटचा वापर आपल्या मोसंबीच्या बागेसाठी केला पाहिजे। आता त्याचं जर प्रमाण सांगायचं ठरलं तर सुरुवातीला 10-20 600 ग्रॅम प्लस सुपर फॉस्फेट 600 ग्रॅम आणि अमोनियम सल्फेट जे आहे तर ते आपण 100 ते 200 ग्रॅम याप्रमाणे घेऊ शकतो। आणि मित्रांनो, सुपर फॉस्फेट आपल्याला 600 ग्रॅमने का घ्यायचं, जर आपण तसा विचार केला तर NPK मध्ये सुपर फॉस्फेटचं प्रमाण असतंच, परंतु आपली फुलकळी चांगली निघणे किंवा मग आपल्या झाडाला मजबूती प्रदान किंवा फळ फांद्या यांच्यासाठी जे मजबूतीचं काम आहे तर ते सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून होत असतं। त्याच्यासाठी आपल्याला सुपर फॉस्फेट आपल्याला या ठिकाणी जास्त घ्यायचे। तर मित्रांनो, राहिला प्रश्न सेकंडरी न्यूट्रिएंट्स, ते म्हणजे आपण ज्याला कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर असं म्हणतो, तर आपल्याला याच्यामध्ये कॅल्शियमचा वापर करायचा नाही। कारण कॅल्शियम आणि सुपर फॉस्फेट यांचं, फॉस्फरस यांचं जमत नाही, म्हणजे हे आपापसात विरोधी घटक आहेत आणि हे जर दोन्ही एकत्र आले तर जमिनीमध्ये पाण्याच्या संपर्कामध्ये आल्यास नंतर जमिनीमध्ये हे विरघळत नाही, म्हणजे यांचं हे सुप्त अवस्थेत जातात किंवा यांचा दगड बनतो। त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी कॅल्शियम टाळायचं आहे आणि आपल्याला मॅग्नेशियम आपण प्रति झाडासाठी 100 ग्रॅम आणि सल्फर 100 ग्रॅम याचा वापर करू शकतो, परंतु आपल्याला फक्त कॅल्शियम या ठिकाणी टाळायचे। तर मित्रांनो, हा झाला सेकंडरी न्यूट्रिएंट्स। परंतु आता राहिलं सूक्ष्म अन्नद्रव्य, तर सूक्ष्म अन्नद्रव्याचं महत्त्व जे तर ते झाडांसाठी खूप महत्त्वाचं आहे। झिंक, बोरॉन, मॉलिब्डेनम, मसल किंवा मग अजून इतर जे घटक आहेत आपले सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये मोडतात, तर ते एक जरी घटक कमी पडला तर त्या पद्धतीने आपल्या झाडावर त्याची डिफिशियन्सी दिसत असते। आणि त्याप्रमाणे आपल्याला जर टनानी बागेवरती उत्पन्न घ्यायचं असलं तर तिन्ही घटकांची म्हणजे NPK, दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य यांची पूर्तता करणं खूप महत्त्वाचं आहे। कारण ती कशा पद्धतीने आपण करू शकतो तर हे खूप महत्त्वाचं आहे। आता आपण आतापर्यंत बोललो ते रासायनिक बद्दल, परंतु याच्यामध्ये मुख्य रोल जो आहे तो म्हणजे शेणखत, गांडूळ खत किंवा मग आपली मळी असेल किंवा त्याचबरोबर आपली जी निंबोळी पेंड असेल, तर यांचा खूप महत्त्वाचा वाटा आहे। कारण जमिनीमधले जवळजवळ आपण जर 10 टन उत्पन्न या मोसंबीच्या बागेमधून जर घेतलं तर तिथले आपण जवळजवळ 1 टन अन्नद्रव्याचा उपसा या फळांच्या माध्यमातून होत असतो। तर त्याची पूर्तता सुद्धा आपल्याला करणं खूप गरजेचं आहे। मग ते आपण सेंद्रिय खताच्या माध्यमातून किंवा आपण शेणखताच्या माध्यमातून किंवा अन्य इतर हिरवळीच्या खताच्या माध्यमातून कशा पद्धतीनं करू शकतो तर याला खूप महत्त्व आहे। आता जर आपण आपली झाडं मोठाली आहेत आणि याच्यावर आपण 1 क्विंटल
क्विंटल 1.5 क्विंटल पर्यंत माल घेतो, तर याच्यासाठी आपल्याला किमान 50 ते 60 किलो शेणखत एका झाडाला पडलंच पाहिजे. किंवा मग त्याच्याऐवजी आपल्याला 10 ते 15 किलो आपण निंबोळी पेंड वापरू शकतो. किंवा आपल्या जमिनीमध्ये जर थोडीशी जागा असेल किंवा आपण तागासारखे यांच्यासारखे जर मध्ये पिकं घेऊ शकतो किंवा घेऊन त्यांना गाडू शकतो, म्हणजे आपल्या जमिनीमधले सेंद्रिय कर्ब सुद्धा आपण याच्या माध्यमातून वाढू शकतो. तर मित्रांनो, हे झालं शेणखताचं किंवा गांडूळ खत असेल किंवा निंबोळी पेंड असेल. तर याच्या बरोबरच आपल्याला महत्वाचा उद्देश म्हणजे आता सुरुवातीला आंबे बहाराचं नियोजन करताना रासायनिक खताचा डोस आणि जर मायक्रोन्यूटनचा विषय राहिला तर मायक्रोन्यूटन एकरी आपल्याला 1 बॅग देणं खूप महत्वाचं आहे. जी कॉम्बो किट असते, जे कॉम्बो म्हणजे त्याच्यामध्ये सगळे घटक आपल्याला भेटत असतात. तर ही कॉम्बो किट घेताना आपण सुट्ट सुद्धा घेऊ शकतो, परंतु याचं प्रमाण काहीचं 50 ग्रॅम काहीचं 100 ग्रॅम आहे. तर ते आम्ही या व्हिडिओच्या मध्ये तक्ता देणारच आहे तुम्हाला. परंतु त्याच बरोबर जसं आपलं ती जर मायक्रोन्यूटनची किट जर आपण आपल्या बागेसाठी घेतली तर निश्चितच सगळ्या अन्नद्रव्याची पूर्तता, सूक्ष्म अन्नद्रव्याची पूर्तता या किटच्या माध्यमातून होते आणि आपल्या झाडांना जे फळांना असेल, पानांना असेल, फुलांना असेल, जे कमतरता असेल ती दूर होऊन जाते आणि आपली फुलगळ किंवा पानावरची डिफिशियन्सी, पिवळेपणा किंवा मुळांची वाढ, तर याच्यासाठी आपल्याला हे सूक्ष्म अन्नद्रव्य काम करत असतात. तर मित्रांनो, ही झाली सर्व या खताबाबत माहिती. आणि हो, याच्या पलीकडे जाऊन जर सांगायचं ठरलं तर आपण जे जैवविविधता म्हणतो किंवा जे जैविक खतं म्हणतो, जे जैविक खतांचं महत्व असं आहे मित्रांनो, की ज्यामध्ये आपण रासायनिक खतांचं प्रमाण याच्यामध्ये का कमी सांगितलं, तर याला सुद्धा खूप महत्व आहे. आता रासायनिक खतांचा डोस कोणी 1 किलो पर्यंत करतं, कोणाला वाटतं आता झाडं आपली 10 ते 12 वर्षाची आणि खताचा डोस एवढा कसं काय पुरवलेला. तर मित्रांनो, खतांचा डोस तुम्ही कितीही खत दिलं तरी झाडाला जेवढं लागतं ते तेवढंच उचलणार. कारण तुमच्या पुढं मोठं एक ताट जरी भरून ठेवलं तुमच्या पोटाच्या पलीकडं, तर तुमच्या पोटाला जेवढं लागणार तुम्ही तेवढंच उचलणार, बाकीचं जे अन्न आहे ते वेस्टेज जाणार. म्हणजे त्याचप्रमाणे तुम्ही जे झाडांना खत देतात त्यांना जेवढी आवश्यकता आहे ते तेवढे उचलणार, बाकीचे हे जमिनीमध्ये फिक्स होऊन जाणार. त्याचप्रमाणे असतं. परंतु सगळ्यात महत्वाचा रोल जो आहे तो म्हणजे हे आपण दिलेले रासायनिक खतं असतील, सेंद्रिय खत असतील, तर यांचं विघटन करून झाडांना जे पोहोच करतात, जे आपले जमिनीमधले सैनिक आहेत, तर ते खूप महत्वाचे आहेत आणि इथं ते कार्य करत असतात. तर मित्रांनो, हे जीवाणू NPK कन्सोर्टिया असतील किंवा मग आयझोटोबॅक्टर असतील किंवा मग फॉस्फरस विरघळणारे किंवा सल्फर विरघळणारे, हे सगळे जे जीवाणू आहेत तर हे सुद्धा आपल्या जमिनीमध्ये त्या प्रमाणात आहेत का, हे सुद्धा महत्वाचं आहे. कारण हे खतं दिल्याच्या नंतर त्यांचं कार्य सुरू होतं ते म्हणजे जीवाणूंचं. आणि जीवाणू या खतांचे जोपर्यंत रासायनिक खतावर जैविक अभिक्रिया होत नाही तोपर्यंत ते खतं आपल्या झाडांना लागू होत नाही. आणि हाच मुद्दा लक्षात घेऊन जर आपण याच्यामध्ये NPK कन्सोर्टिया असेल किंवा सल्फर विरघळणारे जीवाणू किंवा झिंक विरघळणारे जीवाणू, या जीवाणूंची जर आपल्या ड्रिचिंग मार्फत किंवा मग आपण ठिबक मार्फत जर वर्षातून 2 वेळा जर किमान आपण जमिनीमध्ये जीवाणू जर सोडले, डिकम्पोजर असेल, ट्रायकोड्रामा असेल, सोडोमोनास असेल, तर हे जर सर्व जीवाणू आपल्या जमिनीमध्ये जर आपण वाढवले किंवा हिरवळीसारखे खतं घेऊन त्याच्यानंतर जीवाणूची संख्या आपण जमिनीमध्ये सोडली, तर मित्रांनो, याचा जे आपण खतं देतो तर याचा 100% रिझल्ट आपल्याला हा भेटत असतो. कारण जमिनीमधले जीवाणू हे सगळे अन्नद्रव्यांची विघटन करून आपल्या झाडांना उपलब्ध स्वरूपामध्ये ते करून देत असतात. तर मित्रांनो, काळजी घ्या. बाग आहे, पीक आहे, कोणतंही उत्पन्न असलं किंवा कोणतीही बाग असली तरी आपल्याला मेहनत करावीच लागते. फक्त फरक एवढाच आहे की आपण मेहनत करतो कशा पद्धतीने, याला खूप महत्व आहे. कारण तुम्ही जितकं व्यवस्थित आणि जितक्या टायमाला गोष्टी करताल तर तितकाच त्याचा रिझल्ट आपल्याला हा चांगल्या पद्धतीने भेटत असतो. मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृषी गाथा या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, अधिक पिकांची माहिती तुम्हाला जर हवी असेल तर आमची Google वेबसाईट आहे www.krishigatha.com, या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. धन्यवाद.